मागील 6 दिवसांपासून शहरात गाजत असलेला बोगस उपसूचना सादर करून 52 कोटी रुपयांच्या बिलाचा विषय आता वेगवेगळ्या वळणांवर उत्कंठा वाढवणारा ठरत चालला आहे. सह्या करणाऱ्या नगरसेवकांना पुढे इतके रामायण घडेल याची कल्पना नसल्यानं आता उघडकीस आलेल्या या पापात आम्ही सहभागी नाही, अशीच भावना या सर्व नगरसेवकांनी PCMC न्यूजशी बोलताना आज दिली. काही नगरसेवकांनी तर नगरसेवक म्हणून अजून 3 महिने देखील नीट झाले नसून 1 रुपया देखील कमाई झाली नसल्याची खंत बोलून दाखवत, अशातच आता या दरोडा कम घोटाळ्यात नाव आल्यानं खाया पिया कुछ नहीं गिलास तोडा 12 आना अशी आपली गत झाली असल्याची प्रतिक्रिया दिली. महापालिका निवडणुकीत झालेला प्रचंड खर्च, उपसलेलं कर्ज, घेतलेल्या उधाऱ्या पाधाऱ्या यातून कसं बाहेर पडायचं या प्रयत्नात आम्ही अजून असतानाच प्रभागातील नागरिक मात्र आता आमच्याकडे लय माल मिळालेला दिसतोय या भावनेतून बघत असल्याचं काही नगरसेवकांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर बोलताना सांगितलं. आज एका वृत्तपत्रामध्ये राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांची नावे जाहीर झाली. प्रमोद कुटे व अरुणा लंगोटे अशी त्यांची नावे असून कुटे यांनी तर तो मी नव्हेच असा पवित्रा घेत आपण सही केलीच नसल्याचं म्हणत आयुक्तांना निवेदन आज दिलं आणि चौकशी करावी असं आज म्हटलं. तर अरुणा लंगोटे यांनी दौंडकर नावाचा एक ठेकेदार आपल्याकडं प्रभागातील कामासंदर्भात सही मागण्यासाठी आला आणि आपण त्याला सही दिली, पण बिल काढण्यासाठी त्याचा गैरवापर होईल हे माहीत नसल्याची कबुली लंगोटे यांनी दिली. पुढील आठवड्यात म्हणजेच 20 एप्रिलला सर्वसाधारण सभा होणार असून हा विषय जीबीत प्रचंड गाजणार व प्रशासनाची चिरफाड होणार असल्याचे संकेत आत्ताच मिळू लागलेत. तत्पूर्वी 17 एप्रिलला या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल आयुक्तांना दिला जाणार असून दूध का दूध व पाणी का पाणी सर्वांना कळणार आहे. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.